आजपासून सुरू झालेल्या नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे आपल्याला 2 वस्तू या नवरात्रीमध्ये देवीसमोर आपल्या देवघरामध्ये जाळायच्या आहेत. यामुळे आपल्याला दुर्गा देवीच्या 9 शक्तींचे आशीर्वाद मिळतील. आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी यामध्ये वाढ होईल. तसेच आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे तर ते सुखाचं आणि शांततेचं वातावरण निर्माण होईल. घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल आणि यासाठी आपल्याला या 2 वस्तू या घरामध्ये जाळायच्या आहेत. तुम्ही घटस्थापना करत असाल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. घटस्थापना नाही केली तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. अखंड दिवा लावला तरीही करू शकता. अखंड दिवा नाही लावला तरीही करू शकता. हा उपाय आपण सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकतो. आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी, घरातील भांडण, कटकट, किरकिर, कलह जर तुमच्या घरामध्ये होत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय केल्याने या गोष्टी कमी होतात. नवरात्रालाच आपण शारदीय नवरात्र असे सुद्धा म्हणतो आणि या 9 दिवसांमध्ये आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा ही करत असतो. देवीचे भक्त तिची 9 दिवस पूजा आणि उपासना करतात आणि यामुळे देवी आनंदी होते आणि भक्तांचे त्रास दूर करते. शारदीय नवरात्री हीच अधर्मावर, अनीतीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या 9 दिवसांमध्ये दुर्गा माता ही पृथ्वीवरती येत असते आणि या पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. त्यामुळे देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह आपल्यामध्ये असतो. त्यामुळे आजपासून ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती, उपासना ही प्रत्येकाला करायची आहे. शरद ऋतूच्या प्रारंभीच ही नवरात्री येते आणि म्हणून हिला शारदीय नवरात्र असं म्हणतात. आदिमायेची 9 दिवस मनापासून पूजा करावी, तिची आराधना करावी आणि यामुळे तिचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. काही घरांमध्ये नवरात्र हे कुलाचार म्हणून सुद्धा केले जातं. तसंच 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठही केले जातात. अष्टमीला पूजन केले जाते. घटस्थापनाही घरामध्ये केली जाते आणि नवरात्रीचे 9 दिवस संपल्यानंतर या घटाचे विसर्जनसुद्धा केले जाते. नवरात्रीमध्ये एक नवीन शक्ती, नवा उत्साह, नवी उमेद ही निर्माण होत असते. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच एक खेळ आहे. संयम, उपासना, यज्ञ या गोष्टी केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्मरणशक्ती सुधारते. नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो आणि यासाठीच आपल्याला या 2 वस्तू देवीसमोर जाळायच्या आहेत. तर काय करायचं आहे? तुम्ही जरी घट बसवले असतील तरी या घटासमोर सुद्धा तुम्ही या 2 वस्तू जाळू शकता आणि घट बसवले नसतील तरी तुमचं देवघर जिथे आहे तर तिथे तुम्हाला बसायचं आहे. आणि यासाठी आपल्याला ह्या ज्या 2 वस्तू आहेत तर त्या लागणार आहेत त्या म्हणजे 2 भीमसेनी कापूर आणि 2 लवंग लागणार आहेत. आता भीमसेनी कापूर आपण घरामध्ये जाळला तर जे आपल्या घरातील कीटाणू आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत तर हे नष्ट होतात. तसेच लवंगाच्या धुरामुळे जीवाणू, विषाणू हे सुद्धा नष्ट होतात. त्यामुळे हे आरोग्यदायी फायदेसुद्धा याचे आहेत आणि तसेच याचे आध्यात्मिक फायदेसुद्धा आहेत. यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर हाच वापरायचा आहे. कारण भीमसेनी जो कापूर आहे तर तो ओरिजिनल कापूर असतो. त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये कितीही कलह होत असेल, कटकट होत असेल तरीही तो कलह दूर व्हावा तर यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ म्हणजे चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती 2 कापूर आणि त्या कापरावरती 2 लवंगा तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमची जी कुलदेवी आहे तिच्यासमोर ठेवा किंवा कुलदेवीचा फोटो किंवा टाक नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जी देवी आहे तर तिच्यासमोर तुम्ही ही प्लेट ठेवायची आहे. ही प्लेट ठेवण्या अगोदर खाली तुम्हाला थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती ही प्लेट ठेवायची आहे. आणि हा कापूर जो आहे, कापूर आणि लवंगा तर हे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आणि हा कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तर तोपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र कोणता आहे हे मी सांगणारच आहे, पण त्यापूर्वी हे सांगते की हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे. मग दररोज तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी एक वेळ ठरवायची आहे आणि या वेळेत करायचं आहे. आता काही कारणाने जर तुम्हाला दररोज करणे शक्य झाले नाही, मध्येच काही अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करा. जर तुम्ही पहिल्या दिवशी केला नसेल, दुसऱ्या दिवशी केला नसेल आणि तुम्हाला तिसऱ्या दिवशी हा उपाय करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता. अगदी तुम्हाला हा उपाय करणे जरी 9 दिवस जमले नाही तरी विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दशमीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु कंटिन्यू जर आपण 9 दिवस हा उपाय केला तर त्याचे प्रभावसुद्धा आपल्याला तेवढेच
पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्ही जेवढे जमेल तर तेवढ्या जास्त दिवस हा उपाय करायचा आहे। तर हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक मंत्र आहे ज्याला आपण नवार्णव मंत्र म्हणतो, तर या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तर तोपर्यंत। तर हा मंत्र आहे एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। नवरात्र जी आहे तर ही शक्ती आणि उपासनेचा काळ असतो। मग हा मंत्र मी पुन्हा एकदा सांगते, एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। आता काही ठिकाणी ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे तर असं सुद्धा म्हटलं जातं, परंतु मंत्राच्या या जर अगोदर आपण ओम लावलं तर त्याचा प्रभाव जो आहे तर तो प्रभाव तेवढा राहत नाही, त्यामुळे आपल्याला फक्त एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे तर एवढाच मंत्र म्हणायचा आहे। आणि नवरात्र हे शक्ती उपासनेचा काळ आहे। नवरात्रमध्ये ब्रह्मांडातील सर्व ग्रह एकत्र येऊन सक्रिय होतात। त्यांच्या दुष्परिणामापासून रक्षण होण्यासाठी आदिशक्तीची पूजा केली जाते। आदिशक्ती दुःखाचा नाश करणारी देवी आहे। देवीच्या 9 शक्ती जागृत होऊन 9 ग्रहांना आमंत्रित करत असतात आणि देवीच्या 9 शक्ती जागृत करण्यासाठीच आपल्याला या नवार्णव मंत्राचा जप हा करायचा आहे, ज्यामुळे देवीच्या 9 शक्तींचे आशीर्वाद तर हे आपल्याला मिळणार आहेत। नवार्णव मंत्र हा 9 अक्षरी आहे आणि एक अक्षराचा संबंध आदिमायेच्या एका शक्तीशी आहे आणि त्या एका शक्तीचा संबंध हा एका ग्रहाशी आहे। तर आता आपण हे थोडंसं डिटेलमध्ये बघूया की नवार्णव मंत्राच्या अक्षरांचा संबंध कसा आहे। तर पहिलं अक्षर आहे ते म्हणजे एम, तर हे अक्षर सूर्यग्रहाला आमंत्रित करते। तसेच याचा संबंध दुर्गादेवीची पहिली शक्ती शैलपुत्री हिच्याशी आहे। यानंतर दुसरं अक्षर आहे रीम, तर हे अक्षर जे आहे तर ते चंद्रग्रहाला आमंत्रित करते आणि दुर्गा मातेची दुसरी शक्ती ब्रह्मचारिणी आहे, तर तिच्याशी संबंधित हे अक्षर आहे। त्याप्रमाणे तिसरे अक्षर आहे क्लीम, याचा संबंध हा मंगळ ग्रहाशी आहे। तसेच नवरात्रीच्या देवींपैकी जी तिसरी देवी आहे चंद्रघंटा देवी, तर हिच्याशी याचा संबंध आहे। यानंतरचे अक्षर आहे ते आहे च्या, तर याचा संबंध हा बुध ग्रहाशी आहे आणि या देवीचं जे रूप आहे तर ते कृष्मांडा रूप आहे आणि या शक्तीशी या अक्षराचा संबंध आहे। यानंतरचं अक्षर आहे मू, तर याचा संबंध हा बृहस्पती ग्रहाशी आहे, म्हणजे हे अक्षर बृहस्पती ग्रहाला नियंत्रित करते आणि स्कंदमाता देवीची जी शक्ती आहे तर या शक्तीशी याचा संबंध आहे। यानंतरचं अक्षर आहे डा आणि हे डा जे अक्षर आहे तर ते शुक्र ग्रहाला आमंत्रित करते। तसेच या अक्षराचा संबंध दुर्गा मातेची कात्यायनी शक्तीशी आहे। यानंतरचं अक्षर आहे ते म्हणजे ए, तर याचा संबंध जो आहे तर तो शनी ग्रहाशी आहे आणि कालरात्री जी देवीची शक्ती आहे तर या कालरात्रीशी या अक्षराचा संबंध आहे। यानंतरचा अक्षर आहे ते म्हणजे वी आणि या वीचा संबंध जो आहे तर तो राहू ग्रहाला नियंत्रित करतो आणि महागौरी देवीचं जे शक्ती आहे तर या महागौरी शक्तीशी या अक्षराचा संबंध आहे। आणि शेवटचं अक्षर आहे चे आणि याचा संबंध येतो तो म्हणजे केतू ग्रहाशी। हे अक्षर केतू ग्रहाला नियंत्रित करते आणि देवीचं जे शेवटचं रूप आहे सिद्धिदात्री देवी, तर याच्याशी याचा संबंध आहे। तसेच या नवार्णव मंत्राचे ब्रह्मा विष्णू महेश तर हे 3 देव, तर महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती ह्या 3 प्रमुख देवता आहेत। या मंत्राच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे ओम जर अक्षर जोडले तर या मंत्राचा प्रभाव कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला ओम हे अक्षर या मंत्राच्या पूर्वी जोडायचं नाही, तर एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला हा कापूर जोपर्यंत जळत आहे तर तोपर्यंत म्हणायचा आहे। 9 दिवस पूर्ण झाल्यावर ह्या लवंगांची जी रक्षा असणार आहे तर ती आपल्याला विसर्जित करायची आहे। तर अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये दररोज करू शकता।